आज ना प्रोटीनने भरपूर असे काळ्या चण्याचे चिले कसे बनवायचे आहे ते पाहणार आहोत। मी हे रात्रभर भिजत ठेवलेले होते। आपल्याला चणे आणि तांदूळ सम प्रमाणात घ्यायचे आहेत। मी 1.5 वाटी चणे घेतलेले होते, 1.5 वाटी तांदूळ घेतलेले होते। ते स्वच्छ धुवून आता आपण मिक्सरमधून एक बारीक पेस्ट अशी काढून घेऊ। त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पेस्ट तयार करण्यासाठी बारीक पाणी थोडंसं टाकलेलं आहे, जास्त टाकायचं नाही। आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडंसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि 15 ते 20 मिनिट छान सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा थोडंसं 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचं आहे। आणि आता आपण 15 ते 20 मिनिट व्यवस्थित हे मिश्रण आहे ते सेट करायला ठेवलेलं होतं। मिश्रण सेट झालेलं आहे, तवा गरम झालेला आहे आपला। आता आपण मस्तपैकी चिले बनवून घेऊया। पीठ थोडंसं अगदी बॅटर पातळ करायचं, जास्त घट्ट नाही ठेवायचं। आपण जसं डोस्याला करतो ना त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्ट ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चिले बनवून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही गाजर, सिमला मिरची वगैरे पण टाकू शकता। मी प्लेन बनवलेला आहे। हे सुद्धा खूप मस्त असे लागतात, छान लागतात। तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा आपण डोस्यासोबत जी चटणी बनवतो ना नारळाची, त्या चटणीसोबत खायला एकदम मस्त असे लागतात। हा जो नाश्त्याचा प्रकार आहे ना तो खायला तर छान लागतोच, त्याच्याशिवाय प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे। खूप अगदी फर्मेंट करायला ठेवायचं वगैरे काही गरज लागत नाही। इन्स्टंट आहे। 4-5 तास आपण भिजत ठेवले आणि मिक्सरमधून काढून बनवले की झाले। जास्त वेळसुद्धा लागत नाही याला, अगदी 10 मिनिटाच्या आतली रेसिपी आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त असे झालेले आहेत। खरपूस भाजून घ्यायचे छान। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। बाय।